नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित बंधू भगिनींनो, गेल्या 22 तारखेपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे शिक्षक समन्वय संघाच्याच बॅनरखाली आणि ज्या मागण्या त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे. 7 आणि 8 तारखेला अनेक हजारोनो लोक आले आणि त्या 7-8 तारखेला काय घडलं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि इथं असणाऱ्यांना माहीत आहे. परंतु एक लक्षात ठेवा की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हे ध्यानात ठेवा. कारण की हा लढा प्रामाणिक आहे. हा लढा छातीला माती लावून लढलेला लढा आहे आणि आझाद मैदानच्या साक्षीनं सांगतो की आझाद मैदान आपल्याला खाली जाऊ देणार नाही. हा इतिहास आपलाच आहे. फक्त एवढंच आहे की आजचा जो निर्णय होणारा होता तो निर्णय उद्यावर गेलेला आहे. आता लक्षात ठेवा, कारण की उद्या मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री, त्यानंतर वित्त विभागाचे काही अधिकारी, त्यानंतर शिक्षण मंत्री, शिक्षण विभागाचे काही अधिकारी अशा आणि आपले सगळे आमदार ज्यांनी आतापर्यंत खरोखर प्रयत्नाच्या पराकाष्ठा करून इथपर्यंत आपल्याला आणलेला आहे आणि त्याचे साक्षीदार असणारे इथं असलेले मावळे आता जे घरी गेलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो की इतिहासात नोंद होण्यासारखा निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु दुःख असं वाटतं की तुम्ही इथं नसणार. परंतु लक्षात घ्या की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की आझाद मैदानात तुम्हाला रडून जाऊ देणार नाही. आनंदानेच तुम्ही जाणार. फक्त ज्याला जे जवळचे असतील, ज्याला रात्रीतून निघता येत असेल, आझाद मैदानाला पोहोचता येत असेल, त्यांनी आझाद मैदान येथे उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत साक्षीदार होण्यासाठी या. कारण की उद्या बैठक तर लागणारच आहे, परंतु ते बैठक सुद्धा आपल्या मनासारखी व्हावी यासाठी तुमची सुद्धा गरज आहे. म्हणून विनंती एवढीच आहे की घटना बदलायला वेळ लागत, घटना म्हणजे कोणती हे चित्र सांगायला मी, हे चित्र बदलायला वेळ लागत नाही. निर्णय होणार आहे आणि आपण तो करून घेणारच आहोत. तोही तुमच्या साक्षीनेच. फक्त तुमची उपस्थिती तेवढी महत्त्वाची असणार आहे. फक्त उद्याच्या दिवस, उद्या 2 वाजेपर्यंत चित्र सगळं जिकडे तिकडे होणार आहे. फक्त आज ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर मनातून, आपण नाही गेलो तर काय होईल हा विचार लक्षात घ्या की आपण नाही गेलं तर म्हणजे फरक पडणार नाही अशातला भाग नाही. तुमचं सुद्धा योगदान मोठं आहे. तुम्ही आतापर्यंत आला होतात, काल परवा होतात, पण आता सुद्धा योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जे मुंबईच्या आसपासचे जवळपासचे असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही बाबा 1 दिवसाचा पगार कापू द्या, परंतु तुम्हाला महिन्याला जर 20-25 वाढत असतील आणि जर प्रचलितनुसार जर होण्यासारखं चित्र असं दिसत असेल तर नक्कीच तुम्ही उद्या या मुंबई येथील आझाद मैदानमध्ये सकाळी 9 वाजता जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत आलं पाहिजे आणि इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही या मैदानात या, एवढीच हात जोडून विनंती करतो. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींना विनम्र विनंती आहे की उद्याच्या दिवशी या आझाद मैदानावर ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे माझी सर्व महाराष्ट्रातल्या आंदोलकांना विनंती आहे, शिक्षक बांधवांना विनंती आहे, आत्तापर्यंत जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनाला जो व्यक्ती इथं आला होता त्या प्रत्येक शिक्षकांनी उद्या आझाद मैदानामध्ये या. कारण उद्या जो ऐतिहासिक निर्णय असा होण्याची शक्यता, अशी एक शक्यता अशी आहे की यानंतर आपल्याला पगारीच्या वाढीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाहीये. म्हणून तो ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाने आझाद मैदानामध्ये यायला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण आझाद मैदानात आलोत त्या सगळ्या शिक्षक आंदोलकांना खास करून विनंती आहे, कारण तुम्ही इथं घाम गाळलेला होता, तुम्ही इथं आंदोलनं केली होती, त्याचं सर्वोच्च फळ उद्या याच मैदानावर भेटणार आहे. माझी पुन्हा विनंती आहे, एखादा दुर्गम भागातला बांधव असेल, दुर्गम भागातली माझी भगिनी असेल तर त्यांना येणं शक्य नसेल तर या मुंबईच्या जवळपास 700 किलोमीटरच्या परिक्षेत्रातील
प्रत्येक बांधवांना आत्ता निघाल्यानंतर उद्या 10 पर्यंत येणं शक्य आहे. त्या सगळ्या बांधवांनी हजारोच्या संख्येने इथं यावं. आपण सर्वजण मिळून ऐतिहासिक अशा निर्णयाचे साक्षीदार होऊया आणि तो जल्लोष करण्यासाठी आझाद मैदान तुम्हा सर्वांची वाट पाहत आहे. धन्यवाद. आहे महिलांना विनंती आहे की उद्याची साक्षीदार होण्यासाठी या मैदानावर सर्व महिलांनी आसपासच्या, कारण का दूर भागातून आम्ही आलेलो आहोत, आम्ही थांबलेलो आहोत. आमची ही कळकळ आहे की तुम्ही पण या आसपासच्या परिसरातल्या जेवढ्या महिला असतील तेवढ्या महिलांनी सर्वांनी या मैदानावर यावं. कारण आम्ही लांबून आलेलो आहोत, आमची राहण्याची सोय नसताना सुद्धा आम्ही राहतोय. आपल्या तर आजूबाजूच्या पुणे असतील, नाशिक असतील, मुंबई असतील, या सर्व महिलांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी येऊन आपल्या या समन्वयांना पूर्ण सहकार्य करावं आणि आझाद मैदानामध्ये जे काही निर्णय होणार आहे त्याच्या साक्षीदार व्हावे. कारण या इतिहासामध्ये आपल्या सुवर्णाक्षरानं नाव लिहिलं जाणार आहे. कारण जे प्रचलित आता आपल्याला टप्पा मिळणार आहे तो उद्याच्या दिवशीच मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयावर आपण असणार आहोत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी इथे यायचंय. उद्या 9:30 पर्यंत आज जरी निघाल्या महिला, जरी शक्य नसेल तरी उद्या सकाळी आसपासच्या परिसरातल्या जेवढ्या महिला असतील तेवढ्या महिलांनी ह्या आझाद मैदानावर माझी विनंती किंवा समन्वयक आपल्या पूर्ण शिक्षकांची पूर्ण विनंती आहे असं समजून आपण या ठिकाणी यावं ही माझ्या पूर्ण महिला भगिनींना विनंती आहे.